आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था कार्यालय श्रीहरी 3094 गल्ली नंबर 2 येथील कार्यालयात सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सदर सभा ही संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीत अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार, व्हाइस चेअरमन जयदीप सुभाष जैन, मानद कार्यकारी संचालक मनीष अग्रवाल, संचालक गोविंद पोद्दार, मनोज अग्रवाल, किशोर लोढ़ा, राजेश ब्रह्मे, संचालिका सौ संगीता पवन पोद्दार, सौ सोनल मनोज अग्रवाल, संचालक राजू महानोर, नवीन देवरे, सीए तज्ञ संचालक गोवर्धन बी मोदी, सीए तज्ञ संचालक श्री नरेंद्र शिवाजी नेरपगार, मॅनेजर राजेंद्र शंकरराव बारी आदी सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। तर या सभेत एकूण 8 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील दिनांक 3/7/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक 31 मार्च 2024 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रकास मान्यता देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याची वाटणीस मंजुरी देणे, सन 2024-25 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 2023-24 चे अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सन 2023-24 च्या माननीय वैधानिक लेखापरीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे, सन 2024-25 या वार्षिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक नेमणूक व त्याचा मेहनताना ठरविणेबाबत, संचालक अथवा त्यांचे नातेवाईक त्यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेणे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। तर यावेळेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता। तर पतसंस्थेची श्रीहरी लखपती ठेव योजना देखील सुरू करण्यात आली असून दरमहा 1000 रुपये भरा व 74 महिन्यांनी लखपती व्हा ही योजना सुरू करण्यात आली असून तसेच आकर्षक असे व्याजदर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याचबरोबर सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा, डिमांड ड्राफ्टची सुविधा, अधिकृत वीज बिल भरणा केंद्र या सुविधांयुक्त या ठिकाणी सदर पतसंस्था कार्यरत असून या वर्षीचा 15% डिव्हिडंड फंड देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला। त्याचबरोबर या वर्षीचा 15,35,134 रुपये नफा झाला असून नफा वाटणीस मंजुरी देण्यात आली। तर अशा पद्धतीने सदरची ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। मागील दिनांक 30/7/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे। संस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा 30/7/2023 रोजी याच ठिकाणी संपन्न झाली होती। सदर मीटिंग मध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले होते। त्यानंतर 31/3/2023 अखेर झालेल्या अहवाल वर्षात म्हणजे हिशोबपत्रक वाचून त्याला मान्यता घेण्यात आली होती। त्यानंतर संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफ्याची वाटणी केली होती। सन 2023-24 सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्यात आली होती व कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी घेण्यात आली होती। त्यानंतर सन 2022-23 चा वैधानिक लेखापरीक्षणाचा प्राप्त झालेला अहवाल वाचून त्याची नोंद घेण्यात आली होती। त्यानंतर 6वा विषय होता 23-24 आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यानुसार हे ऑडिटरची नेमणूक करायची, विष्णू बी अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आली होती, त्यास मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर 7वा विषय होता संचालक मंडळ त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर 8वा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थित मान्यता देण्यात आली होती। आणि 9वा विषय अध्यक्षांच्या परवानगीने मुदतीत आलेले काही प्रश्न नव्हते। त्यानंतर सभा संपन्न झाली होती। अहवाल व हिशोब पत्रकास मान्यता देणे, सगळ्यांना अहवाल दिलेला आहे, हिशोब पत्रक आहेत त्यास। संस्थेला 12,35,137 रुपये 56 पैसे नफा झालेला आहे। संस्था नफ्यात आहे। नफा तोटा आणि ताळेबंद दोघं देण्यात आले मंजूर। तिसरा विषय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याच्या वाटणीस मंजुरी देणे।
संस्थेला जो 12,35,137 रुपये 56 नफा झाला आहे त्याची वाटणी खालील प्रमाणे केली आहे. पहिलं 25% कायद्याप्रमाणे राखीव निधी गंगाजळी काढण्यात आलेली आहे. 3,08,562 रुपये 75 पैसे आहे. त्यानंतर संचालक मंडळाने 15% लाभांश डिक्लेअर केलेला आहे, कारण त्यापेक्षा जास्त लाभांश देता येत नाही. तो 3,59,60,355 रुपये आहे. त्यानंतर सभासद कल्याण निधीत 1,94,000ची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. कर्मचारी कल्याण निधीत 1.5 लाखाची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. 1 लाख रुपये इमारत निधीची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. संशयित बुडीत निधीमध्ये 1,22,773 रुपये 45 पैसे तरतूद करण्यात आली आहे आणि शिल्लक नफा 446 रुपये 36 पैसे. मंजुरी नफा वाढण्यास चौथा विषय सन 2024-25 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे शेवटच्या पानावर आहे. व 23-24च्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे. 500 नफा राहील असे हे अंदाजपत्रक केलेले. पाचवा विषय सन 23-24 वैधानिक लेखापरीक्षणाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून ते नोंद घेणे. श्री विष्णू बी अग्रवाल यांनी आपलं ऑडिट केलेलं आहे. संस्थेला अ वर्ग त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या संस्थेच्या कामकाजाबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केलेले आहे. दुसरा विषय सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदी अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताला ठरवणे. त्यानंतर 7वा विषय संचालक अथवा त्यांचे नातेवाईक यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती देणे. 31 मार्च 2024 अखेर 6 संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना कर्ज दिले होते. त्यापैकी छाया राजेश ब्रह्मे यांना 75,000 कर्ज दिलं होतं. 60,602 बाकी आहे. कर्ज रेग्युलर, सगळ्यांचे कर्ज रेग्युलर आहे. सगळ्यांना 75,000 कर्ज. नंतर राजेश कमलाकर ब्रह्मे स्वतः डायरेक्टर आहे, त्यांना 75,000 दिलं होतं. 61,492. अंजना राजू महानोर यांना 75,000 कर्ज दिलं होतं. 49,935 बाकी आहे. ईश्वर लक्ष्मण महानोर यांनाही कर्ज दिलं होतं, तेही रेग्युलर आहे. नवीन नाना देवरे यांनाही कर्ज दिलं होतं, त्यांचं स्वतः रेग्युलर आहे. रवींद्र नाना देवरे यांनाही 75,000 कर्ज दिलं, तेही रेग्युलर आहे. खूप जास्त शेवटचा विषय हे महाध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे.